आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाईन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा येथील संभाजी ब्रिगेडच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा, शेतकरी पुत्र रविराज साबळे पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार तसेच MPSC सरळ सेवा भरतीमध्ये निवड झालेल्या सविता काळे यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे तसेच जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, तालुका अध्यक्ष सोमनाथ गोडसे, तालुका संघटक देवीदास माने यांच्यासह विविध पदाधिकारी, गावामधील आजीमाजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी बोलताना रविराज साबळे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलांसह विविध प्रश्नांवरती भाष्य करत शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी शासनानं स्वतंत्र एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी केलं. तर जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे यांनी खाजगीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेमुळे तरुण आणि शेतकरी वर्गावरती परिणाम होत असल्याचं सांगत शेतकरी आणि युवकांनी संघटित होऊन शासनाला प्रश्न विचारण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. या लढ्यामध्ये संभाजी ब्रिगेड शेतकरी आणि युवकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर कार्यक्रमात शेतकरी, युवक आणि सामाजिक प्रश्नांवरती मार्गदर्शन करण्यात आलं आहे. टाकळी लोणार आणि परिसरामध्ये ग्रामस्थांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली आहे. टाकळी लोणार ग्रामस्थांनी आणि गोडसे साहेबांनी, सोमनाथ गोडसे साहेबांनी सत्कार ठेवला होता. मी सत्कार स्वीकारत नाही, पण खूप जास्त आग्रह होता म्हणून गावात येणं झालं. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन अगदी ढोल ताशा, बँड बाजा, फटाके वाजून स्वागत केलं. इथं आल्यानंतर सगळे व्यवस्थित भेटले. यांचा स्नेह आणि प्रेम तर भेटलं, त्याच समवेत यांच्या मनामध्ये एक क्रांतीची, एकत्र येण्याची आणि शेतकरी संघटित करण्याची एक ऊर्जा आणि आग पेटवली. आणि हेच याचं स्वरूप होतं. हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता किंवा कोणत्या प्रश्नावरचा कार्यक्रम नव्हता, तर एक सन्मान सोहळा तुम्ही म्हणू शकता. मुळातच साखर कारखाने आणि हे सहकारिता क्षेत्र बुडवण्याचं पाप इथल्या राज्य सरकारला करायचंय. सहकारी क्षेत्रामध्ये सभासदांना काहीही व्हॅल्यू ठेवलेली नाहीये. हे सहकारी कारखाने चंदगद्दार उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्यासाठी काही बुजगावण्यांना पुढं करून ते कारखाने प्रायव्हेट केलेले आहेत, भाडेतत्वावरती चालवायला दिलेले आहेत. त्या कारखान्यांनी बी, बहुतांशी कारखान्यांनी, इव्हन दो महाराष्ट्रातील सगळ्याच कारखान्यांनी शेतकऱ्यांचं देणं थकवलंय. कितीही लढलं, काहीही केलं, साखर आयुक्तांना दाद मागितली तरी ते टोलवाटोलीची उत्तरं देतात. आणि मुळातच साखर कारखाना या एनटीटी सोबत खूप सारे डिपार्टमेंट जोडल्या गेले असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय भेटण्याची खूप जास्त अडचण होऊन जाते. आणि राज्य सरकारला एक विनंती आहे, या साखर कारखान्यासाठी, आमच्या तक्रारींसाठी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एक खिडकी प्रोग्राम म्हणजे स्थापन करावा, जेणेकरून शेतकरी डायरेक्ट एकाच ठिकाणी जाऊन त्यांची जी काही समस्या आहे ते तिथं मांडतील, ना की हजार ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या मांडाव्या लागतील. मुळातच या महाराष्ट्रामध्ये जनतेने जो कौल दिलाय तो अगदी भरभरून दिलेला आहे.
त्याच्यामध्ये सगळ्या विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलंय. याच्यामध्ये भागीदार सगळेच आहेत. मग भाजप पासून ते शेवटच्या एक आमदार निवडून आलेल्यांपर्यंत सगळे मिलीभगत करून एकत्रित राहिलेले आहेत. त्याच्यामुळे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीये. माझं मत आहे, ज्या मतदारांनी, ज्या सर्वसामान्य महाराष्ट्रातील लोकांनी यांना मतदान करून निवडून आणलंय, त्यांनीच आता विरोधी पक्ष होण्याची गरज भासायला लागली आहे. तुम्ही मोबाईल उचला, बोलायचं शिका आणि इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारायचं, जाब विचारायचं शिका. तेवढाच एकमेव सध्या आधार उरलेला आहे. बाकी विरोधी पक्ष पण विकल्या गेलेला आहे आणि सत्ताधारी तर पैशाच्या मागे फिरणारी भांडवळच झालेली. मुळातच आम्ही आमचा लढा व्यापक केलेला आहे. काल पण जे इंदापूरला आंदोलन झालं त्याच्यामध्ये पण लिखित आश्वासनानुसार आज 30% रक्कम शेतकऱ्यांच्या आणि वाहतूकदारांच्या खात्यामध्ये पडेल. त्याच समवेत 15 ते 20 जून पर्यंत सगळं काही देणं आमचा कारखाना चुकवणार आहे असं कारखान्याकडून सांगितण्यात आलंय. याच्या आधी 2 वेळा लिखित आश्वासन दिलंय, पण यावेळेच्या लिखित आश्वासनावरती प्रांत, तहसीलदार, त्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या सह्या असल्यामुळे त्याला जास्त महत्व आहे. कारखान्याने परत बी अजून पुढच्या 10 ते 15 दिवसात देणी नाही थकवली तर प्रत्येक कारखान्याला टाळं लावण्याचं काम आम्ही शेतकरी म्हणून नक्की करू. पक्ष आणि राजकारण हा माझा अजेंडाच नव्हता कधी. सर्वसामान्यांना न्याय देणं, शेतकऱ्यांना सन्मानाचं जगणं देणं, शेतकऱ्याचं आयुष्य बदलणं हा माझा अजेंडा आहे आणि ही माझी चळवळ आहे. याच्यामध्ये राजकारण, उद्याचा कोणता पक्ष, कुठे जायचं, कोणतं पद घ्यायचं हे आपल्या डोक्यात चालत आहे. ऑफर रोज येतात, पण त्या ऑफरला मी रोज केराची टोपली दाखवतो. सुरेश सोडगिरे, मुक्काम पोस्ट टाकळी, लोणार तालुका, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आज आमच्या गावी रविराज पाटील साबळे ते आमच्या इथं आले आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलं. मग ऊसाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, इतर सर्व शेतीमालाचा जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर शेतकरी, जे शेतकऱ्याची मुलं आपण निवडून दिलेत, आमदार, खासदार, जे मंत्री झालेले आहेत, ते शासनामध्ये नेमकं करतात काय. आणि आपली एकच शेतकऱ्याची मागणी की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये अधिक उत्पादन वाढवा, पण उत्पादन खर्च निगडीत बाजारभाव का मिळत नाही. तर ही सर्व शेतकऱ्याचीच मुलं आहेत ना. म्हणून या ठिकाणी रविराज पाटील असतील, आमचे ग्रामस्थ असतील, जे प्रश्न आम्ही या ठिकाणी रविराज पाटलांना विचारले त्या प्रश्नावर त्यांनी सांगोपांग असं आम्हाला उत्तरं दिली. आणि भविष्यात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव, म्हणजे उत्पादन खर्च निगडीत बाजारभाव मिळावा, या संदर्भात आपण सर्व शेतकऱ्यांनी संघटित येऊन संघर्ष हा आपण केला पाहिजे. जर संघर्ष केला तरच आपल्याला मिळतं. आपण जर म्हणलं की हा देईल तो देईल, हे संघर्ष करण्यासाठी मग वेळोवेळी तालुक्याच्या ठिकाणी संघर्ष करण्याचा असो, रास्ता रोको करण्याचा असो, तुमचं उपोषणाचा प्रश्न असो, ज्या वेळेस आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी बाघ्याची भूमिका न घेता त्या आंदोलनामध्ये सक्रिय झालं पाहिजे आणि शासनाच्या दारी ते प्रश्न आपण मांडले पाहिजे. तरच या झोपी गेलेल्या सरकारला जाग येईल आणि निश्चितच मग आपल्याला आपल्या शेतीमालाला योग्य ते बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. श्रीगोंदा तालुक्यामधील एक सदन गाव म्हणून टाकळी लोणारकडे पाहिलं जातं. या गावातून कोकडीचा मुख्य कॅनल गेल्या कारणानं इथं एक सदनता आहे, सुबत्ता आहे. इथले लोक सदन आहेत, साक्षर आहेत. तरी अशा या साक्षर आणि सदन असणाऱ्या गावामध्ये आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. संभाजी ब्रिगेडचे जे काही नवीन पदाधिकारी, तालुका अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, वेगवेगळे पदाधिकारी असतील, यांचा सन्मान, त्याचबरोबर शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे लाडके शेतकऱ्यांचे कैवारी रविराज साबळे पाटील यांचा देखील या ठिकाणी गावाच्या वतीनं स्वागत समारंभ, सत्कार समारंभ ठेवला होता. असा हा संयुक्त कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सर्व बाबीत चर्चा झाली आणि विशेष करून शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या बाबू बोत्रे आणि त्यांच्या ओमकार शुगर बाबत सविस्तर चर्चा झाली. या बाबतीतच एक खुलासा मला या निमित्ताने करायचा आहे आपल्या माध्यमातून. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग उभे झाले ते सर्व उद्योग जागतिकीकरण, खाजगीकरण या माध्यमातून सरकारने विकण्याचं काम केलेलं आहे. ह्या सरकारमधील जे काही 2 प्रमुख मारवाडी आहेत हे सगळे उद्योग विकण्याचं काम करत आहेत आणि या देशातील 2 प्रमुख उद्योगपती आहेत
हे विकत घेण्याचं काम करत आहेत। या माध्यमातून मग ते भारतीय रेल्वे असेल, भारतीय एअरपोर्ट असतील, शिपिंग यार्ड असतील, हे सर्व उद्योग आज खाजगीकरण झालेलं आहे। खाजगीकरणामुळे इथला तरुण बेरोजगार झालेला आहे, आर्थिक संकटात आलेला आहे आणि म्हणून कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून एक समाजाची जी काही खतखत होती ती बाहेर आलेली आहे। या देशामध्ये सहकार खातं ज्यांच्याकडे आहे ते अमित शहा आणि त्यांना हे देखील खातं एकमेव जे शेतकऱ्यांच्या हक्काचं खातं राहिलेलं आहे, सहकार खातं, सहकार क्षेत्र, त्या माध्यमातून हे खातं अडचणीत आणायचं आहे, हे क्षेत्र अडचणीत आणायचं आहे, शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचे आहेत आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्यासाठी एक बुजगावणं म्हणून ह्या बाबू बोत्रेला पुढं केलेलं आहे। या बुजगावण्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातले प्रमुख 17 कारखाने चालवले गेले, भविष्यात आणखी ती संख्या वाढणार आहे आणि या सर्व कारखान्यांमध्ये हे शेतकऱ्यांचे पैसे थकलेले आहेत। कारखाने थकीत करायचे, हा उद्योग बुडवायचा आणि हा आयता उद्योग हे अदानी अंबानीच्या ताब्यात द्यायचा, हे षडयंत्र आता शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे। सहकार वाचला पाहिजे, सहकारी कारखाने वाचले पाहिजेत, खाजगी कारखाने वाचले पाहिजेत, शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत। फक्त आता शेतकऱ्यांनी, युवकांनी, या शेतकऱ्यांच्या मुलांनी रविराज साबळेंचा आदर्श घेऊन संघटित झालं पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, यंत्रणेला भिडलं पाहिजे, हे व्हावं ह्या उद्देशानं रविराज साबळे पाटलांचा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि तोच कार्यक्रम आज या ठिकाणी टाकळीमध्ये पार पडला आणि या कार्यक्रमाला गावातील आजूबाजूतील सर्व वाडी वस्तीवरील जवळपास 1000-1500 लोक एकत्रित आले आणि सर्वांनी आपला पाठिंबा दर्शवला, हे आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो। संभाजी ब्रिगेड विषयी त्यांची नाराजी नव्हती, मुळामध्ये आपण प्रश्न समजून घ्या, संभाजी ब्रिगेड विषयी त्यांची नाराजी बिलकुल नव्हती, परंतु पूर्वी संभाजी ब्रिगेडमध्ये जे लोक काम करत होते त्यांनी तो पक्ष, ती संघटना सोडल्यानंतर त्यांची जी भटकंती आपण पाहिली, वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांना फिरताना आपण पाहिलं, वेगवेगळ्या पक्षात त्यांना आपण जाताना पाहिलं, त्या माणसांबद्दल त्यांची खतखत होती। ह्या लोकांनी या गावामध्ये जे काही विकास कामं सुरू होते त्या विकास कामाच्या बाबतीत अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक विषयामध्ये हात घालून त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं। ह्या समस्या लोकांनी आपल्या पुढे मांडल्या। संभाजी ब्रिगेडचा त्या लोकांचा कुठलाही संबंध राहिलेला नाही, ते संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा सध्या नाहीत, सदस्य म्हणून देखील नाहीत। त्याच्यामुळं लोकांच्यात जे असा कुठला संभ्रम लोकांनी देखील ठेवू नये। संभाजी ब्रिगेड काल पण गावकऱ्यांसोबत होती, याच गावात आपण 2014 साली शाखा सुरू केलेली होती। आपला जो विद्यमान तालुकाध्यक्ष आहे तो त्या शाखेतलाच पदाधिकारी आहे। हीच टीम या माध्यमातून इथून पुढे गावातील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करेल। सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा।